कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लोकात स्पष्ट लिहिलंय की कोणत्याही दुष्ट शक्तीने जर का पेटीला स्पर्श केला तर खूप मोठा अनर्थ होईल। नेत्र, मला एक सांग, तुला जेव्हा संकेत येतात तेव्हा तुझ्या कंट्रोलमध्ये काहीच उरत नाही ना? काय झालं, तुम्ही असं का विचारताय? तूच म्हणतेस ना नेत्र की देवी आई तुझ्याकडून गोष्टी करवून घेते म्हणून। हो, म्हणजे नेत्रा, देवी आई एक प्रकारची एनर्जी तुझ्या थ्रू चॅनलाइज करते। देवी ठरवते की तुला काय दिसणार आहे, देवी ठरवते की तू कशाबद्दल काय करणार आहेस ते। साहेब काय झालंय? नेत्रा, तो विरोचक सुद्धा आईला कंट्रोल करत असेल ना? म्हणजे तो आईचा एक डिव्हाइस सारखा वापर करतो, असं म्हटलं तरी चुकीचं नाही ठरणार। काकू, नेत्रा, बिझी आहेस का? जरा बोलायचं होतं, येतेस का जरा? मी निघतोच आहे ऑफिसला। नेत्रा, आपण नंतर बोलूयात। तू बघ काकूचं काय काम आहे ते। साहेब तुम्ही इथून थेट ऑफिसलाच जाणार आहात ना? म्हणजे बाईसाहेबांना भेटायला नाही ना जाणार? डिरेक्टली ऑफिसलाच जाणार आहे मी। प्रॉमिस। काळजी घ्या आणि कॉफी संपवा। चला काकू। काय बोलायचं होतं काकू? सर, रुपाली विरोचक आहे तर हे चिन्ह रुपालीच्याच कुठल्या तरी वस्तूशी किंवा गोष्टीशी संबंधित असेल का? मग मग सर्पलिपीमधल्या सिंहासन ह्या शब्दाचा संदर्भ काय? काकू काय झालंय? थांब, काकू मला सांगते. एकदा सांगा तरी नक्की. सांगते, मला इंद्राणी मॅडम समोर विचार होते। नेत्रा, आपल्या घरात नक्की काय चालू आहे? गेले काही दिवस काहीतरी विचित्र घडतंय आपल्या घरात। तुम्हा दोघींवर विश्वास ठेवून जे काही घडतंय ना, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आम्ही। पण आज मी जे काही ऐकलंय ना, ते ऐकल्यानंतर मी तरी शांत बसू शकत नाही। पण झालंय काय? काय झालंय नक्की? काय ऐकलं तुम्ही? मी शेखर भाऊजींना बोलवायला गेले होते तेव्हा रुपाली म्हणाली की ती राक्षस आहे। नेत्रा, ती असं का म्हणाली? हा, तुला कळतंय नेत्रा, हे नॉर्मल नाहीये। त्या नक्की काय म्हणाला तुम्हाला? माझ्याशी बोलताना नाही म्हणाली ती। खरं तर ती कुणाशीच बोलत नव्हती। म्हणजे म्हणजे ना, ती जमिनीवर बसली होती अशी इथे, म्हणजे हे बघ ती अशी बसली होती आणि अशी खाली बघत कुणाशी तरी बोलत होती। म्हणजे मला असं वाटलं की ती कुणाशी तरी बोलतेय, पण मी जेव्हा दारातून बघितलं ना तेव्हा तिच्या समोर कुणीच नव्हतं।
म्हणजे कळतंय का तुम्हाला? ती बोलत होती, ती एकटीच बोलत होती. नेत्रा, नेत्रा प्लीज मला सांग, हे सगळं काय चाललंय? रुपाली वहिनी असं का म्हणाली? ती राक्षस, हे काय प्रकरण काय आहे? नेत्रा, आपण एका घरात राहतो, म्हणजे आपण एका राक्षसाबरोबर राहतो. रुपाली राक्षस आहे. असं तिला वाटतंय. तिच्या मनात सतत असे काहीतरी विचार येत असतात, कारण तिला काहीतरी मानसिक आजार झालाय. घरात हे इतर कोणालाही माहीत नाहीये. शेखर, अद्वैत आणि आम्ही दोघी त्यांना ह्या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढायचा प्रयत्न करतोय. हो काकू, मी तुम्हाला म्हणाले होते ना की जमेल तेवढं या सगळ्यापासून लांब राहा. ते ह्यासाठीच, कारण हे घरात जर सगळ्यांना कळलं ना तर मग रुपाली बाईसाहेबांना सुद्धा कळेल. आणि रुपाली बाईसाहेबांना मानसिक आजार आहे हे त्यांना कळू द्यायचं नाहीये. म्हणजे तसं डॉक्टरांनीच सांगितलं. काकू, तुम्ही एक कराल का? आता यांना कळलंच आहे तर म्हणून म्हणते, घरात ही गोष्ट कोणालाच कळणार नाही ह्याची जबाबदारी तुम्हीच घेता का? म्हणजे जास्तीत जास्त सगळ्यांना या प्रकरणापासून लांब ठेवा. हो नेत्रा, पण रुपाली. काकू, तुम्हाला माहिती आहे ना, घरात जर काही गोष्ट सगळ्यांना कळली ना तर घरचं वातावरण बिघडेल. म्हणून म्हणते मी प्रयत्न करेन. आणि काही झालं, काही घडलं तर ते रुपालीला सांगू नका किंवा तिच्या समोर ह्याबद्दल काही बोलू नका. काहीही झालं तरी आम्हाला येऊन सांगा. कोणाशी बोलत असतील त्या? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.